प्रेक्षक वर्ग जोडले गेले त्यांचंही सहर्ष स्वागत. तुम्ही ऑन स्क्रीन पाहताय हा आमचा मुख्य व्यासपीठ त्या क्रिस्टल ट्रॉफीज. खरं तर गुलाबी रंगाने नटलेल्या या क्रिस्टल ट्रॉफी आपण पाहतोय. अजय पाटील कॅप्टन सध्या बॉलिंग मार्कवर. पंचांचा ग्रीन सिग्नल आपल्याला पाहायला मिळतोय. नीरज राणावत सर त्यांच्या समवेत शशी मेहर सर ऑनफील्ड पंच. पहिला चेंडू घेऊन अजय पाटील कॅप्टन गावदेवी बलेवली टीमचा अगदी 30 यार्ड पासून लॉंग रनअप घेऊन स्ट्राईकवर आहे तो अजित मुंगाजीच्या विरुद्ध. दोन क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत, एक डीप मिड विकेट आणि एक वाडिश लॉंग ऑफ. एक मिड ऑन एक मिड ऑफ. गलीमध्ये खेळाडू तैनात. फ्लाय स्लिप शॉट फाईन लेग. पहिला चेंडू टॉप एज लागलीये. विकेट किपरच्या डोक्यावरनं चेंडू मात्र फरार झालाय. फ्लाय स्लिपच्या खेळाडूला कोणताही चान्स नव्हता आणि मात्र बॉल सीमा पार. पहिल्या बॉलवर हा चौकार. त्यानंतर उसळी घेतली चेंडूने आणि बॅटला ब्रश शोट मात्र विकेट किपर आणि फ्लाय स्लिप दोघांनाही बीट करून बॉल निघून गेला. अजय पाटील हाईट खूप चांगली आहे. उंच कोरा बांधा, चांगला रिलीज पॉइंट, हाय अप ऍक्शन, त्यामुळे खेळपट्टीचा चांगला साथ, चांगली उसळी, चांगला बाउन्स त्याला मात्र इथे प्राप्त होतोय. पहिला चेंडू चौकार आलाय. खातं उघडलंय. बॉस फायटर ओळे टीमचा अजित मुंगाजी पुन्हा एकदा फेस करतोय अजय पाटील. राईट मोर द विकेट. कमी गतीने इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला मात्र क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावलाय. अकॉर्डिंग टू द आपण पाहतोय फील्ड प्लेसमेंट इथे बॉलिंग पाहायला मिळाली. खोलवट टप्प्याचा चेंडू त्याला मात्र रिस्टच्या स्टायाने मात्र इनसाइड आउट खेळून काढला. तो अजित मुंगाजीने सिंगल प्राप्त केली. 5 धावा धावफलकर होत आहेत आणि प्रतीक पाटील 40+ असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रतीक पाटील क्रिकेटचा दांडगा अनुभव, क्रिकेटची मात्र खूप मोठी शिदोरी त्यांच्याकडे आहे. आणि पहिल्या बॉलवर मात्र इथे इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. तो प्रयत्न कुठेतरी फसलाय. डॉट बॉलची सांगता होते. पहिल्या सामन्याचा विचार केला चॅलेंजर चिर्ले संघाने 51 धावा उभारल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये जासई संघ 35 धावाच उभारू शकला आणि त्याला मात्र मोरे 11 पळसपे संघाने मात्र यशस्वीरित्या पूर्णही केलं. त्या चेसही केल्या आणि तिथे मात्र विजय प्रस्थापित केला. ब गटातील दुसरी लढत आपण पाहतोय. सुंदर असं क्रीडांगण, लांगेश्वर मैदान, मोरावे गाव, सेक्टर 3, उल्वे नगरीमध्ये आपण आहोत. पुढचा चेंडू अजय पाटील. 3 चेंडू 5 धावा आतापर्यंत आल्यात. यावेळेस बघा फसवलं. शफल खेळण्याचा प्रयत्न होता. हेरलं. टप्पा थोडा मागे खेचला. टप्पा पडल्यानंतर थोडासा शरीरापासून दूर जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला. फसवून गेला तो प्रतीक पाटील यांना. सलग ते 2 चेंडू निर्धाव आलेत. पॉवर प्ले मध्ये डॉट बॉल म्हणजे फलंदाजावर तुम्ही टाकता एक प्रकारचं दडपण, कारण त्याच्याकडे आहे संधी फक्त इनफिल्डला क्लिअर करायचे आणि फक्त गॅप मात्र शोधायचा आहे. तो शोधू दिला नाहीये तो गोलंदाजाने. टप्पा मात्र इथे ओळखू शकले नाही. बॅट खूप लवकर फिरली. तुम्ही जर ऍक्शन रिप्ले पाहाल या चेंडूचा तर बॅट खूप लवकर फिरली ती म्हणजे प्रतीक पाटील यांची. त्यांना खरं तर हा टप्पा ओळखताच आला नाही, गती ओळखता आली नाही आणि मात्र इथे त्याचं श्रेय द्यावं लागेल ते अजय पाटीलला. पहिल्या चेंडूवर जसा चौकार आल्यानंतर मात्र लाईन लेनमध्ये बघा शफल झाले. ते पाहिलं. टप्पा थोडासा मागे घेसला आणि बघा हळुवार पद्धतीने बॉल निघून गेला तो विकेट किपरकडे. बीट केलं प्रतीक पाटील यांना. यावेळेस बघा कट करण्याचा प्रयत्न होता मात्र ऑफस्टिक पासून जास्त बाहेर जाणार चेंडू. पंचाने हेरलं. वाईट बॉलचा इशारा. पहिली एक्स्ट्रा रन या इनिंगची पाहायला मिळते. वाईटच्या स्वरूपात धावसंख्या 6च्या घरात जाऊन पोहोचते. गावदेवी चषकाचं मात्र हे दमदार आयोजन आणि नियोजन आपण पाहत आहे. मिहिरा स्पोर्ट्स क्रिकेट क्लब मोरावे आणि त्याचबरोबर मयूर शेठ म्हात्रे त्यांचा संपूर्ण मित्र परिवार. सलगचं हे 3रं पर्व, 3री ही रजनी क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, अनुभवायला मिळते आणि त्यातली ही पहिली रात्र आपण एन्जॉय करतोय. शफल झाले. उचलले बॉलला मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. त्याला कोणतीही मुवमेंट करण्याची गरजच भासली नाही. अजय पाटीलने मात्र सरते शेवटी 1 विकेट इथे प्राप्त केली आहे आणि आपल्या षटकाची चांगली सांगता केली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. बॉस फायटर ओवळे 1 गडी बाद. धावफलकर धावा आहेत त्या 6 धावा. डॉट बॉलचं प्रेशर वाढलं होतं. प्रतीक पाटीलला मोठा फटका मारणं गरजेचं होतं कारण 3 चेंडू सलग डॉट खेळला.
चौथ्या चेंडूवर मात्र इथे बाद झाला. म्हणजे 4 चेंडू खेळून कोणतेही बॅटच्या साहाय्याने कॉन्ट्रीब्यूट न करता तो मात्र मैदानाच्या बाहेर गेलाय. बॉस फायटर ओळे टीम थोडासा बॅकफुटला हलकासा गेलाय. मात्र टेनिस बॉल क्रिकेट कधीही पलटणारा हा खेळ आहे. त्यामुळे पहिल्या षटक जरी अजय पाटील आणि बेलवली टीमच्या बाजूने राहिलं, त्यांच्या नावावर राहिलं, तरी येणारे पुढची षटकं बॉस फायटर ओळे संघ कमबॅक करू शकता आणि करावं लागेल यामध्ये मात्र शंका नाहीये. कारण अन्यथा 35 धावा जर पहिल्या या अगोदरच्या सामन्यामध्ये चेस होऊ शकतात, 36 धावांचं आव्हान चेस होऊ शकतं, तर याही सामन्यामध्ये होऊ शकतं. त्यामुळे किती धावा इथे धाव फलकावर पाहायला मिळतील ओए टीमच्या माध्यमातून. एंड बदलला गेलाय, दोन्ही एंडने आपण गोलंदाजी पाहतोय. अश्विन पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. प्रणित गायकर सेकंड ओव्हरमध्ये. पॉवर प्ले संपल्यानंतर आता फील्ड रेषेच्या खुल्या झाल्यात. पहिला बॉल यावेळेस बघा अनइव्हन बाउन्स पाहायला मिळाला. टप्पा पडला, थोडा खाली राहिला. ज्या हाईटवर चेंडू एक्सपेक्ट केला होता अजितने, ती हाईट काय प्राप्त झाली नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, डॉट आलाय, निर्धाव आलाय. यावेळेस भरपूर मोठी एज लागली आहे. उसने घेणारा चेंडू आणि मात्र इथे कट करण्याचा प्रयत्न अजित मुंगाजीचा निष्फळ ठरलाय आणि कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात ओळे टीमला लागला हा दुसरा धक्का. दोघेही सलामीवीर आता गेलेत मैदानाच्या बाहेर. या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही गणेश गावंड आवरे, सागर पाटील तिघाटी, आशिष गुप्ता खारगर, त्याचबरोबर संकेतजी पाटील आष्टे, मनीषजी पाटील सांगडे आणि आकाशजी कोळी गव्हाण या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपलं सहर्ष स्वागत आहे मेहरा स्पोर्ट्स क्रिकेट क्लब मोरावे आयोजित गावदेवी चषक 2025 मध्ये. आणि आपल्याला आयोजकांच्या वतीने विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं, आसनस्थ व्हावं आणि या स्पर्धेचा आनंद घ्यावा. आपलं सहर्ष स्वागत आहे. प्रणित गायकर पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळाली. अजित मुंगाजीची गुलशन मात्र आहे ऑन स्ट्राईक चौथ्या क्रमांकावर. यावेळेस बघा जबरदस्त हा पुलचा फटका, पॉवरफुल बुलंदी, मॅग्निफिसंट स्ट्रोक आल्या गुलशन म्हात्रेच्या बॅटमधनं या क्रीडांगणावर जणू शंखनाद करणारा हा षटकार पाहायला मिळालाय. आवश्यक आहे बॉस फायटर ओल्ड टीमला. प्रत्येक मात्र क्रिकेटचा भरपूर अनुभव याच्याही पाठीशी आहे आणि प्रणित गायकरच्या विरुद्ध मात्र हा दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळाला. बॅटचा स्विंग लाजवाब होता. यावेळेस बघा फसवा चेंडू, गती कमी केली, टप्पा पुढे ठेवला. पुन्हा एकदा आपण पाहतो प्रणित गायकर. हेच तर क्रिकेट आहे, याच तर कुरगोटे आहेत, हाच तर पलटवार आहे, हे तर चोख प्रतिउत्तर आहे जे या क्रिकेटच्या मैदानावर दिलं जातं. फलंदाज असेल किंवा गोलंदाज, प्रत्येकाकडून कधी एक गोलंदाजाचं पार्ट वरचढ असतं तर कधी फलंदाजाचं. बघा आतली कडा लागली, बॉल अलॉंग द कार्पेट गेलाय, तर ऑन साइडला डीप मधला स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्ष पुढे येतो. एकच धाव मिळणार, धावफलक एका धावेने पुढे सरकणार. 13 धावा धावफलकावर होतात. शेवटचा चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील. आतापर्यंत तरी बेलवली संघाच्या बाजूने हा पूर्वार्ध पाहायला मिळालाय. एक षटकाराचा अपवाद वगळता आणि एक जो चौकार आला होता अजित मुंगाजीच्या माध्यमातून, तिथे थोडी नशिबाची साथ होती आणि तदनंतर मात्र पूर्णपणे शांत ठेवलंय ते बॉस फायटर ओल्ड टीमच्या प्रत्येक फलंदाजाला. अजय पाटील असेल किंवा प्रणित गायकर. बघूया आता षटकाची सांगता कशी करेल तो प्रणित. यावेळेस बघा जबरदस्त फटका, अक्षरशः खोलवट टप्प्याचा बॉल आणि मनगटाच्या सायने त्याला वळवलं. स्टँड अँड डिलिव्हर, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा पार. आणि या ओव्हरचा हा दुसरा षटकार आला, तोही अश्विन पाटीलच्या बॅटमधनं. 2 षटकाची सांगता बॉस फायटर ओवळे 2 गडी बाद 19 धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. टायमिंग बेमिसाल पाहायला मिळालं. 2 षटकं झाली. पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये एक्सलेट केलं प्रणित गायकर आपण पाहतोय.
2 चेंडू पहिले वगळले, त्याचा अपवाद सोडला जिथे कोणती धाव आली नाही. पुढच्या 4 चेंडूवर जब्बर मारा करत ओळे संघाने 13 धावा कुठल्या, ज्यामध्ये 2 षटकारांचा समावेश आहे. बघा वेळेकडे देखील आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. बेलवली संघ वेळेचा दुरुपयोग आपण करू नये ही नम्रतेची विनंती, कारण आज थोडंसं उशिरा चाललोय. आज उद्घाटनीय रात्र होती. महेंद्र शेठ घरात साहेबांच्या शुभहस्ते आपण पाहिलं की उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि थोडंसं मात्र आपण उशिरा सुरुवात केली. हरकत नाही. 8 सामने, प्रत्येक सामना 4-4 षटकांचा आपल्याला पाहायला मिळणार, अनुभवायला मिळणार. मिहिरा स्पोर्ट्स क्रिकेट क्लब मोरावे आयोजित गावदेवी चषक आपण पाहतोय. जबरदस्त क्रीडा स्पर्धा, 2 षटकं झालीत. राजेश पाटील आता 3ऱ्या षटकामध्ये गावदेवी बेलवली संघाकडनं मात्र गोलंदाजी धुरा सांभाळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. अश्विन पाटील आणि गुलशन म्हात्रे दोघांनी स्वतःचं खातं प्रणित षटकारानेच उघडलं. प्रणय आपण पाहिलं पार्टनरशिपची गरज आहे. प्रतीक पाटील थोडासा अपयशी पाहायला मिळाला. अजित मंगाजी आज शांतच पाहायला मिळाला. एक चौकार त्याच्या बॅटमधून आला. 4 चेंडूमध्ये 5 धावांचं योगदान तोही देऊन बाद झाला. तदनंतर मात्र आता मिडल ऑर्डर अश्विन पाटील आणि गुलशन म्हात्रेची जबाबदारी आता वाढत चालली आहे. कारण येणाऱ्या 12 बॉलवर जास्तीत जास्त धावा कुठायच्या आहेत. आपण पाहतोय अगदी खाडीच्या किनारी असलेले क्रीडांगण थंड वाऱ्याची आपण पाहतोय झुळूक थंड वारे वेगाने मात्र मध्ये मध्ये वाहत आहेत. चेंडूची दिशा बदलली जाते. तुम्ही गोलंदाजाची जर्सी पाहू शकता की त्या वाऱ्याने किती हल्ली जाते. त्यामुळे वाऱ्याचा वेग प्रचंड आहे या क्रीडांगणावर. बघूया आता येणार मॉइश्चर, येणारे दव कोणाच्या फायद्याचं ठरतं. राजेश पाटील निघाला पहिला चेंडू घेऊन, लेफ्ट ओव्हर द विकेट. यावेळेस लोअर फुलटॉस बॉल गॅपमध्ये ढकलल्या बॉलला यशस्वीरित्या चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अभिषेक चोरगेच्या माध्यमातून बॉलला पकडलं, पहिल्याच अटेम्प्ट मध्ये लगेच फेकलं बॉलिंग एंडला. मात्र त्या दरम्यान सिंगल मिळते ती ओळे टीमला. गुलशन म्हात्रे सिंगलने नॉन स्ट्राईकवर जात आहेत. धावसंख्या पुढे सरकते. 20 धावा धावफलकावर, 20 रन्स. हा चेंडू सरळ सोडून दिला. माहिती होतं जणू फलंदाजांना की लाईन इथे खराब असणार आहे. वाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळते, स्कोर शिफ्ट होते 21च्या घरामध्ये. सातत्याने एकमेकांच्या विरुद्ध हे संघ खेळत असतात. त्यामुळे प्रत्येकाचा प्लस पॉईंट मायनस पॉईंट आता प्रत्येकाला माहिती पडलाय. अनेक मोठमोठ्या नामांकित क्रीडा स्पर्धांमध्ये संघ पाहायला मिळतात. फुलटॉस बॉल टाकलाय आणि पंचांनी बीमरची घोषणा केली. अबो द वेस्ट साइड हा बॉल आहे आणि नो बॉलवर आली ती सिंगल. धावा मिळतात त्या 2. खराब चेंडूची लाईन पाहायला मिळाली. अबो द वेस्ट साइड स्क्वेअर लेग पंचांनी हेरलं. मुख्य पंचांनी ते ओळखलं. येस, फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. फक्त एकच लक्षात ठेवा की वेळेचं बंधन आहे. त्या निर्धारित वेळेत आपल्याला रिव्ह्यू घ्यायचा आहे. प्रत्येक टीमला विनंती आहे. तर ऑनफिल्ड पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय ते म्हणजे गावदेवी बेलवली टीमने. बीमरसाठी एक रिव्ह्यू प्रत्येक टीमला दिलाय. प्रत्येक इनिंगसाठी फक्त एक रिव्ह्यू असणार आहे. त्या रिव्ह्यूचा वापर केला गेलाय. गावदेवी चषक 2025 आपण पाहत आहे. यानंतरचा सामना आपल्याला नक्कीच ओवळे आणि खारकोपर. इट्स अ नो बॉल. ऑनफिल्ड पंचाचा निर्णय कायम ठेवण्यात आला आणि बेलवली संघ आपण रिव्ह्यू गमावलाय. त्यामुळे आता पुन्हा रिव्ह्यू या इनिंगमध्ये आपल्याला मिळणार नाही. आणि नेक्स्ट बॉल विल बी फ्री हिट. 9+1 धावसंख्या आपण अपडेट करूया. 23 धावा धावफलकावर होत आहेत. बॉस पॉइंटर ओवळे संघ. या स्पर्धेतला हा पहिला नो बॉल आहे असे उत्कृष्ट गुणलेखक मॅन फ्रॉम मोरावे प्रणय म्हात्रे आम्हाला अपडेट करतायत. फ्रीहिटची संधी आणि फ्रीहिटची संधी स्वीकारण्यासाठी गुलशन म्हात्रे सध्या स्ट्राईकवर आहे. चला वेळेचं आपल्याला बंधन आहे, त्याकडे थोडं लक्ष केंद्रित करूया. फ्रीहिटचा बॉल लोअर फुल टॉस गॅपमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे अजय. त्याच्या डोक्यावर चेंडू एका टप्प्याने फरार होतोय. काऊ कॉर्नर क्लिअर करत असताना गुलशन म्हात्रेच्या बॅटमधून या फ्रीहिटच्या बॉलवर हा चौकार. सत्तावीस 27 आपल्याला पाहायला मिळते. बॉस फायटर ओवळे संघ. चौकारे नक्कीच स्फूर्ती मिळाली असेल फलंदाजाला.
कमी गतीने कट केलं, बॅकफुटला जात असताना कव्हरच्या दिशेने तिथे मिसफील्ड झाली आहे, त्याचा फायदा उचलत असताना दोन्ही फलंदाज दुसऱ्या अटेम्प्टला मात्र खराब फिल्डिंग, 2 वेळा बॉल आता निसटला आणि इथे पहा बॅकअप आहे. अन्यथा इथे अतिरिक्त धाव मिळाली असती ती बॉस फायटर ओवळे टीमला. 2 धावा मिळत आहेत आणि धाव सलग पुढे सरकत आहे. 29च्या घरामध्ये एक एक धाव इथे निर्णायक असणार आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. कारण ओवळे संघाचा विचार केला तर गोलंदाजी खूप चांगल्या दर्जाची आहे. आज ओवळेचे 2 संघ प्रणय आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सध्या बॉस फायटर ओवळे, त्यानंतर ओवळे सतीश यांचा संघ, त्यानंतर त्यांच्या विरुद्ध खारकोपर, त्यानंतर चांबारली विपक्ष खोणी. अनेकाहून अनेक आपण पाहतोय उत्कृष्ट संघ. यावेळी बघा जागा बनवली, कमी गतीचा बॉल आणि इथे कॅच ड्रॉप झाली. डीप मध्ये थोडीशी नशिबाची साथ मिळते ती गुलशनला. क्षेत्ररक्षकावर नाराज आहेत थोडेसे खेळाडू. प्रयत्न चांगला होता कारण प्रणय असे कॅचेस बघा ऍक्शन रिप्ले त्यांनी भरपूर अंतर पार केलं होतं. अगदी मिड विकेट वरनं स्क्वेअर लेग वर तो गेला आणि बाउन्स बॅक झाला चेंडू. म्हणजे जी ग्रीप मिळायला हवी हातामध्ये ती ग्रीप त्याला मिळाली नाही. धाव मिळत आहेत सिंगल धावसंख्या 30च्या घरामध्ये आणि एक जीवदान मिळालं आपण पाहतोय ते गुलशन म्हात्रेला, जो की एक चांगल्या टच मध्ये चांगल्या रिदम मध्ये सध्या फलंदाजी करतोय. ब्लॉकॉलचा बॉल खोदून काढले अक्षरशः शॉर्टेक्सच्या कव्हर वरनं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद आहे. फलंदाजाला माहिती आहे अर्थात अश्विन पाटील थेट क्रीडांगण सोडत असताना तिसरा धक्का लागतोय तो बॉस फायटर ओवळे टीमला. हळूहळू कमबॅक करतोय का बेलवली संघ या खरं तर इनिंग मध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली, परब म्हात्रे आलेत, ओवळे एका बाजूला बेलवली आपल्याला पाहायला मिळते. हे अशी रंगतदार लढत सध्या गावदेवी चषकामध्ये आपण पाहतोय. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, आमच्या अनेक माता भगिनी देखील इथे पाहायला मिळत आहेत, सामन्याचा आनंद घेत आहेत. आयक्यूर इव्हेंट्स देखील खूप उत्तम दर्जाची ही यूट्यूब वाहिनी. अजूनही जे प्रेक्षक लाईव्ह पाहतात त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि एक नामांकित क्रीडा स्पर्धांचा घर बसते आनंद घ्या. नवीन फलंदाज परब म्हात्रे यांनी शेवटचा चेंडू या ओव्हरमधील लेफ्टवर राऊंड आले, समोर उडवलाय, डाऊन दी ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतोय. गुलशनच्या बॅटमधनं हा शेवटच्या बॉलवर एक नेत्रदीपक चौकार पाहायला मिळतोय. चांगला शेवट झाला या षटकाचा, भरपूर लांबलं हे षटक कारण 1 वाईड 1 नो बॉल आणि अशा एकूण धावा या ओव्हरमध्ये आल्या त्या म्हणजे 15 आणि 3 षटकांच्या नंतर बॉस फायटर ओवळे 34ला 3. गेलो होतो मगाशी, त्याच्यावर मात्र धुरा सोपवली आहे. गुलशन मात्र सध्या नॉन स्ट्राईकला आणि त्याचं जास्तीत जास्त स्ट्राईकवर येणं ओवळे टीमसाठी फायद्याचं असणार आहे कारण त्याची बॅट आता बोलायला लागली आहे. बॅटचं त्याचं कनेक्शन चांगलं होत आहे, चांगले शॉट तो खेळतोय, चांगला टाइम करतोय. त्यामुळे परब मात्र आणि त्याची काय आता स्ट्रॅटेजी जमली आहे, काय हितगुज झाली आहे, काय चर्चा झाली आहे या ओव्हरच्या ब्रेकमध्ये, हे आता पाहणं उत्सुकताचं असणार आहे. अभिषेक चोरगे पहिला चेंडू घेऊन, पहिला चेंडू इथे फटका फर्स्टला आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल कॅरी केलाय तो अभिषेकने आणि परब मात्र 0 या धावसंख्येवर परतीच्या प्रवासाला जात आहेत.
अजनबी ओवळे आणि जयकुमार खारकोपर. पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त केली अभिषेक चोरगेने आणि इथे मात्र धावसंख्येवर हलकासा लगाम लावलाय. परम मात्र 0 धावसंख्येवर बाद झाला. आयुष मात्रे नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावर सध्या स्ट्राईकवर पाहायला मिळते. मात्र गुलशन मात्रे जेवढा जास्त नॉन स्ट्राईकवर थांबेल त्याला जेवढे चेंडू कमी मिळतील तेवढं गावदेवी बेलवली टीमसाठी फायद्याचं ठरेल. कारण एकमेव फलंदाज आहे जो आतापर्यंत धावांच्या बाबतीमध्ये गोलंदाजांवर वरचढ ठरलाय. इतर सर्व फलंदाज अगदी लवकरात आणि स्वस्तामध्ये माघारी परतलेत. धावसंख्या आपण पाहतोय 34 धावा, 4 विकेट गमावत. बॉस फायटर ओवळे पुढचा चेंडू अभिषेक चोरगे राईट मोर द विकेट. यावेळेस बघा खूप चांगला चेंडू खोलवा टप्प्याचा एक क्विक सिंगल, चोरटी धाव. हेच तर आवश्यक होतं ते म्हणजे ओवळे टीमसाठी. कारण गुलशन मात्र स्ट्राईकवर येणं खूप महत्वाचं होतं आणि ते झालंय. सिंगल मिळते आणि त्यामध्ये कौतुक करावं लागेल आयुष मात्रेचं देखील. त्याने लगेच तो कॉल स्वीकारला, चांगलं रिॲक्ट केलं. गुलशन मात्रेच्या त्या कॉलला सिंगल मिळते. धावसंख्या पुढे सरकते 35 धावा आणि अंतिमचे 4 चेंडू सध्या पूर्वार्धामधले शिल्लक आहेत. यावेळेस बघा पिकअप शॉट आहे, क्षेत्ररक्षक येतोय, त्याला चेंडू झालाय दिसे नासा आणि बॉल गेलाय तो लांब लांब आणि खूपच लांब आणि झालाय जणू गहाळ. आला तो षटकार. रिव्हॉल्व सर की येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो आहे. अडथळ्यांना भिवून अडखळणे हे माझ्या पावलांना तरी पसंत नाहीये. आणि गुलशन मात्रने दाखवलंय की एका बाजूने जरी पडझड झाली असली तरी मी माझी झुंज, कडवी झुंज मी देत राहणार आहे. आणि अभिषेक चोरगेच्या विरुद्ध मात्र हा एक मोठा प्रहार एक मोठा आघात आहे. कारण 41 धावा धावफलकावर होत आहेत. आता 50 देखील जवळ वाटायला लागली कारण 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 50 धावा झाले ना रिव्हॉल्सर एक मानसिक दडपण येतं, एक सायकोलॉजिकल इम्पॅक्ट पडतो जेव्हा तुम्ही चेस करायला उतरता 4 ओव्हरमध्ये. तुम्ही निडर खेळत असाल तर गोष्ट वेगळी. यावेळेस बघा, यावेळेस आडव्या बॅटने पुन्हा एकदा त्याच दिशेने कन्सिक्युटिव्ह सिक्सेस बाय गुलशन म्हात्रे आणि बॅक टू बॅक हा दुसरा पॉवरफुल स्ट्रॉंग अँड ह्यूज आणि युवंग षटकार. ग्रामस्थांमध्ये चिरका टिकून राहतो की या रात्री गावदेवी चषकामध्ये बेलवलीच्या विरुद्ध गुलशन मात्रने तडाखा लगावला होता. आणि आता युट्यूबचा जमाना आहे त्यामुळे सहज तुम्हाला एकवेळा इव्हेंटच्या माध्यमातून ते कधी पाहता येईल. मात्र अभिषेक चोरगे कमबॅक करेल का, येईल तिसरा. ओ जबरदस्त चेंडू, परफेक्ट ब्लॉक होलचा चेंडू, प्रचंड वेगवान पद्धतीने हाताळला. अगदी टचकमोस होऊ दिलं नाही ती गुलशन मात्रेला. चांगलं कमबॅक अभिषेक चोरगेचं देखील. पहिल्या 2 चेंडूचा विचार केला, एक सिंगल एक विकेट, त्यानंतर 2 षटकार आणि 5व्या चेंडूवर मात्र हा निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या अजूनही आपल्याला पाहायला मिळते 47च्या घरात आणि शेवटचा एक चेंडू या पूर्वार्धामधील. यावेळेस बघा कमी गतीचा चेंडू होता, टॉपेज लागली, क्षेत्ररक्षक धावतोय पाठमोरा, एका टप्प्याने चेंडूला अडवलं जातोय आणि चुकीच्या एंडला थ्रो झालाय असं आपण म्हणू शकतो. बॉलिंग एंडला झाला असता कदाचित विकेट मिळाली असती. 2 धावा मिळाल्या बॉस फायटर ओवळे टीमला आणि त्याचबरोबर गुलशन मात्रेला. पूर्वार्ध संपलाय, 49 धावा धावफलकावर आहे आणि 50 धावांचं आव्हान आहे ते गावदेवी बेलवली टीमला. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे गुलशन मात्रेसाठी जर त्याची बॅटिंग आवडली असेल तर. 12 चेंडू आणि 33 धावांची एक अतिशय पारी त्यांनी खेळली. जाऊया टॉस साठी पुढच्या सामन्याकडे जिथे अजनबी ओवळे विपक्ष जयकुमार खारकोपर.
आपल्या शुभहस्ते हा होईल टॉस आजच्या रात्रीतला फ्रेश सामना क्रमांक 3 असेल. चौथ्या सामनाचा टॉस हेड टॉस जिंकलाय आपण. निर्णय काय असेल? पेंडिंग ठेवू पूर्ण स्क्वॉड येईपर्यंत. जस फिल्डिंग घेतलात आपण. 4 षटकांचा मॅच आहे. अगदी समोर अजिनबी ओले टीम आहे. बऱ्याच वेळा तुम्ही एकमेकांसमोर खेळलात. एकंदरीत गेम प्लॅनिंग स्ट्रॅटेजी काय असेल या मॅचमध्ये तुमची? गेम प्लॅनिंग असं काय नाही, नॉर्मल गेम खेळण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी स्कोअरमध्ये समोरच्या टीमला ठेवायचा प्रयत्न. डेफिनेटली आज जास्तीत जास्त अपेक्षा 11 प्लेइंग 11 खूप इम्पॉर्टंट असतात, परंतु जास्तीत जास्त एक मुख्य खेळाडू असते की ज्याचा परफॉर्मन्स चांगला झाला तर नक्कीच आपण कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू समोरच्या संघाला. आमचे गोलंदाज आहेत, गोलंदाजांचा जास्त भरोसा असेल. एकंदरीत या स्पर्धेची पहिली रात्र आहे. तुम्ही मैदानावर पहिल्यांदा आता उतरणार आहात. कसं वाटतं हे आयोजन किंवा मैदानावरचा विचार केला तर खेळपट्टी, मैदान, सारं आयोजन, नियोजन कसं वाटतं? आयोजन तर खूप चांगलं आहे. मोराचं आयोजन नेहमी चांगलं असतं. उल्लोड रोडमध्ये कुठलं आयोजन असलं खेळायला खूप मजा येतं. ग्राउंड बघितलं, ग्राउंड खूप चांगलं आहे. पाटा विकेट आहे, खेळायला मजा येईल. थँक्यू सो मच. हे होते खारकोपर संघाचे संघनायक. तर त्यांनी टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथम आपण बघितलं तर ओले संघाने त्यांना फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. ऐकत राहा, पाहत राहा. मिहिर स्पोर्ट्स क्रिकेट क्लब मोरावे आयोजित गावदेवी चषक 2025. आणि खास करून मी या उलवाडमध्ये जावले गावाचा उल्लेख करतो. जय हनुमान जावले नृत्य डान्स, बाला डान्स, खूप चांगलं डान्स त्यांच्या माध्यमातून केला जातो. आणि आज तेवढीच दर्जेदार स्पर्धा आपल्या भेटीला गावदेवी चषक 2025 मिहिरा स्पोर्ट्स क्रिकेट क्लब मोरावे. मिहिरा आज या व्यासपीठावर आपल्या पप्पांसोबत अर्थातच मयूरदादा म्हात्रे यांच्या समवेत आहेत. तिच्या नावानं या ट्रॉफीचं आयोजन, दमदार आयोजन, मिहिरा स्पोर्ट्स क्रिकेट क्लब मोरावे. या स्पर्धेचं खास आकर्षण म्हटलं ना तर ॲक्रेलिक ट्रॉफीज, क्रिस्टल ट्रॉफी, जबरदस्त ट्रॉफीज. आल्या क्षणी तुम्ही प्रेमात पडाल या ट्रॉफीज. आणि आता क्रेज आहे. पहिल्या क्रमांकाचा चॅम्पियन ठरल्यावरती ट्रॉफी घेऊन नाचायचं, रील्स बनवायची किंवा या ठिकाणी एखादी व्हिडिओ बनवायची, हे ट्रेडिंग आहे, ट्रेडिंग. आणि ती ट्रॉफी मिळाली तर नक्कीच प्रत्येकाचं स्वप्न आहे की तुम्ही रील्स बनवणार. एवढ्या चांगल्या ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. कारण ॲक्रेलिक क्रिस्टल ट्रॉफी म्हटलं तर आपण जो संघ खेळतोय अर्थातच बॉस फायटर अजनबी ओले, गुलशन म्हात्रे, याला या ट्रॉफीजबद्दल भरपूर अनुभव आहे. खूप चांगली स्पर्धा. येणाऱ्या JWR ट्रॉफीमध्ये तुम्ही अशा ट्रॉफीज देखील पाहायला मिळतील. करूयात सुरुवात. मॅच सुरू होण्याचा इशारा पंचांचा, ग्रीन सिग्नल. करायचे आहेत 50 धावा. पहिला बॉल मिथुन दाफोळकर. पहिला अगदी ओव्हर घेऊन येतोय, वेगवान, अगदी वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करत असताना पहिला बॉल प्रचंड वेगानं फेकला, भन्नाट वेगानं फेकला. डॉट बॉलची समाप्ती होती. 50 धावा करायचे आहेत गावदेवी बेळवली टीमला. आणि बेलावली संघाचा जर विचार केला ना प्रणय किंवा युवराज माली, तर त्यांच्याकडे बॅट्समन देखील सक्षम आहेत. बॅटिंग खूप चांगली आहे त्यांची. ओ हो, लावली फिल्डिंग. खरं तर अगदी काहीसा हाताला चेंडू ब्रश झाला.
बिहाइंड द बॉलर. गोलंदाजाच्या पाठीमागे असणारा रोशन कदाचित क्षेत्ररक्षक होता, त्यामुळे खूप चांगलं क्षेत्ररक्षण. अन्यथा 4 धावा पाहायला मिळाल्या असत्या, चौकार मिळाला असता पाहायला, परंतु नाही आहे चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा पलून काढल्या. 2 धावेनं सुरुवात श्री गणेशा झालाय, तो म्हणजेच आई गावदेवी बेलवली संघ. मी उल्लेख केला होता की चिरनेर मैदानावर इतिहास रचला या बेलवली टीमनं. 80 ते 90 धावा समोरच्या संघाच्या विरोधात चेस केल्या होत्या 4 ओव्हरमध्ये. त्यामुळे त्यांची फलंदाजी देखील स्ट्रॉंग आहे, त्यामुळे अग्निपरीक्षा असेल. ओला टीमच्या गोलंदाजांसमोर अलॉंग द कार्पेट राईट वाईडिश लॉंग ऑफकडे चांगलं क्षेत्ररक्षण करतो क्षेत्ररक्षक. फक्त 1 धाव. अभिजित मात्रे. त्या ठिकाणी काय घडलं मैदानावर? कदाचित स्ट्राईक रोटेट झाली आहे. पुन्हा एकदा नामी संधी मिळाली अजयला आणि त्याच्या समवेत आकाश चोरगे. आकाशला मिळते ही संधी. आकाश पाटील आणि आकाश चोरगे माफी असावी आणि अजय पाटील ही एक बलाढ्य जोडी आहे, नामवंत जोडी आहे, ज्यांच्या बॅटमधून मोठमोठे फटके अनेक मैदानावर पाहायला मिळालेत. त्यामुळे कदाचित ओले टीमला हे लक्षात आणावं लागेल की या समोर दोन्ही फलंदाजांना जखडून ठेवावं लागेल. परंतु त्यांचं उद्दिष्ट असेल की 50 धावांचा पल्ला पार करायचा आहे, त्यामुळं प्रत्येक बॉलवर आता अटॅक करावा लागेल पॉवर प्लेमध्ये. मिथुन दापोलकर पंचनाका पार करून पुन्हा एकदा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. समोर समोर स्टेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. रोशन मुंगाजी त्या ठिकाणी आहे 30 यार्ड सर्कलमध्ये. सिली मिडॉनकडे चेंडू ट्रॅव्हल झाला, एक सिंगल मिळाली. 1-1 धावांनी चांगली सुरुवात करतोय मिथुन दापोलकर. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 5 धावा फक्त खर्च केल्यात. गुड स्टार्ट. येलो जर्सी मध्ये असणारा संघ बॉस फायटर अजनबी ओले त्यांच्या विरोधात आपण पाहतोय गावदेवी बेलवली संघाचा ज्या पद्धतीनं विचार केला तर गोलंदाज 4 ओव्हरमध्ये 49 धावा खर्च करून 50 धावांचं त्यांच्या समोर आव्हान आहे. हा खोला टाकला होता, अगदी ब्लॉक हॉल मध्ये बॉल फेकला होता, बुंध्यामध्ये. एसटी रक्षकाला ही बॉल पकडता आला, एवढा वेग होता. धावसंख्या स्थिर स्थगित डॉट बॉल 5 आतापर्यंत आल्यात. हा चेंडू मच निडेड बाउंड्रीवर 6 फॉर बेलवली टीम. बेलवली टीमसाठी हा पॉवर प्ले मधील शेवटचा बॉल महत्वाचा. मात्र मिथून कशा प्रकारे फेकेल? हा चेंडू पुन्हा एकदा सरळ, अगदी फिल्डिंग जशी सजवली त्या दिशेने चेंडू गेलेत आणि अशा पद्धतीत पहिला ओव्हर मात्र चांगला हाताळत असताना मिथून दापोलकर तुम्हाला पाहायला मिळतो. अवघ्या धावा खर्च करतोय एका षटकामध्ये 6. कोणत्याही प्रकारची सफलता नाही आहे. तर नक्कीच आपण विनंती करूया रुही पाटील, संजयजी पाटील यांची सुकन्या, या आपण स्टेजवर या मॅचचा आनंद घ्या व्यासपीठावरनं. आज थेट आपल्या पप्पासोबत मॅचचा आनंद घेण्यासाठी तीही आलेली आहे. बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील तिला प्रचंड आवड आहे. त्यामुळे बघा या वयामध्ये संजयजी पाटील त्यांनी देखील हौस पूर्णपणे पुरवताना आपल्या वडिलांनी आपल्या मुलीची, आज आमचे मयूरदादा म्हात्रे बघा त्यांची सुकन्या मिहिरा. कारण मुलगी ही लक्ष्मी समान असतं, प्रत्येक वडिलाला सार्थक अभिमान असतो आणि मुलीचा प्रेम सर्वात जास्त वडिलांवर असं म्हटलं जातं. आणि आज खरं तर आपण पाहतोय या टेनिस क्रिकेट क्षेत्रामध्ये देखील मुलींनी देखील आपल्या भारताच्या नाव रोशन केलंय. या टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये देखील, कारण मुलगी म्हणजे एक पावित्र्य असतं आणि मुलगी खरं तर एक मांगल्य असते. त्याच पद्धतीने आपण बघितलं तर आज मिहिरा स्पोर्ट्स क्लब मोरावे आयोजित गावदेवी चषकाचं दर्जेदार आयोजन. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. गावदेवी बेळवली संघ आता पूर्णपणे थोडंसं अडचणीत आलं म्हणायला लागेल, कारण 18 बॉल बाकी आहेत आणि त्यात 44 कराव्या लागतील. पहिल्या मॅचमध्ये 52 धावांचं लक्ष होतं, ते लक्ष पार करता आलं नाही. 25 धावांनी पराभूत झाला नावेकाडी संघ, परंतु इथे 50 करायचे आहेत. रोशन मुंगाजी येतोय सेकंड ओव्हर. रोशन मुंगाजीचं पहिला बॉल डॉट जातोय. आता खेळाडू कक्षातून आवाज येतोय, धावा कराव्या लागतील. अजय आणि आकाश हे दोन्ही तडाखेबंद, नामवंत आणि विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखले जात आहेत. चिरनेर मैदानावर तिरंगा चषक चिरनेरमध्ये काय घातक फलंदाजी केली होती या दोघांनी. खरं तर ती आठवण त्यांच्या मनामध्ये आणावी लागेल आणि ओले टीमच्या विरोधात आता संकटात असताना घातक फलंदाजी करावी लागेल. हा आउटसाइड ऑफ स्टंपला यू आर बॉल. ही डॉट, 2 बॉल सलग डॉट फेकलेत रोशन मुंगाजी या गोलंदाजाने.
आता अडचणीत आलाय बेलवली संघ म्हणावं लागेल. अक्षरशः प्रचंड संघर्ष करावा लागेल आता इथून पुढे बेलवली संघाला. हाही कोलवर पद्धतीचा बॉल थोडासा हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केलाय, फक्त मिळेल एक सिंगल. आणि अशा परिस्थितीत एका धावेनं धावफलकावर धावसंख्या फक्त 7, ओनली 7 रन्स. येणारी 15 चेंडू 43 धावांची आवश्यकता. खरं तर विजयाचं स्वप्न करण्यासाठी आता बेलवली टीम समोर एकच औषध आहे, ते म्हणजे कष्ट. कष्ट, मेहनत, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. फुलटॉस बॉल, चेंडू फुलटॉस फेकलाय आणि सरळ टीव्ही स्क्रीनच्या वरून चेंडू जातोय. 6 धावांसाठी षटकार. क्या बात आहे. बैलगाडा शर्यतींचा देखील विलक्षण आता वेळ लागलाय आपल्या या खरं तर विभागामध्ये. टेनिस क्रिकेट त्यानंतर बैलगाडा शर्यती. संगीत तुम्ही ऐकलात, परंतु जो फटका या अगोदर बघितला ना ऑन स्क्रीन टीव्हीवर देखील तुम्ही, अप्रतिम टोला लगावला होता बॅट्समन आकाश चोरगे या फलंदाजाने. आकाश चोरगे आणि समोरील बॅट्समन अजय पाटील, हे दोन्ही मी सुरुवातीला सांगितलं की घातक फलंदाज आहेत. आपल्या टीमसाठी कदाचित घातक ठरू शकतील. हा चेंडू गुलशन म्हात्रे जातोय वेगाने चेंडूवर. एक धाव कंप्लीट. चांगली फिल्डिंग केली आहे, फेकी तेवढ्याच वेगाने केली आहे. एक धाव. गुलशन म्हात्रेनं पहिल्या सत्रामध्ये कम्मालीची बॅटिंग केली आहे. सर्वांना खरं तर खुश केलं म्हणावं लागेल. ओला टीमच्या समर्थकांना त्यांनी आनंदित खुश केलं. दमदार केली. 33 धावा 12 चेंडू, म्हणजे त्याच केलीच्या जोरावर 50 धावांचं लक्ष ठेवण्याचं यश प्राप्त झालं. ओ लवली स्ट्रोक, सरळ सरळ दिशेनं फेवरेट स्ट्रोक खेळतोय बॅट्समन आकाश अजयच्या बॅट मधून आलेला हा अप्रतिम आणि लाजवाब सिक्सर. गुल्लाल भडका आणि बैलगाडा शर्यतीचा नादलय एकदम कडक. तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आता टेनिस क्रिकेटमध्ये देखील तेवढाच दर्जा उंचावत असताना कसलकड नाईट स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिला असेल मित्रांनो, प्रेक्षक कमाल कॅसाठी बाईक होती आणि पुढल्या वर्षी थार आहे प्रेक्षकांना थार. म्हणजे काय क्रिकेटला दर्जा ज्या ठिकाणी वाढला जातोय, टेनिस क्रिकेटचा क्रेज आणि खरं तर सुगीचे दिवस. आता SPL येणार. खरं तर आपण बघितलं तर सूरज SPL मध्ये 2.5-3 करोडची कार आहे, गाडी आहे, मालिका वीर. आणि काय खेळाडूंवर बोली, 30 लाख, कोणी 22 लाख, कोणी 15 लाख, एवढी मोठमोठी बोली लागते या SPL वर. म्हणजे टेनिस क्रिकेटला किती आता दर्जा प्राप्त झालाय बघा, आंतरराष्ट्रीय दर्जा निर्माण झालाय. त्यामुळे खेळाडूंनी मेहनत करावी लागेल आपल्या. खरं तर तुम्हाला खरंच टेनिस क्रिकेटमध्ये पुढे जायचं असेल ना बघा, नुसतं लेदर नाहीये तर टेनिसमध्ये देखील आता SPL तुम्हाला एक चांगला व्यासपीठ प्लॅटफॉर्म तयार करून दिलाय की तुम्ही खरं तर एक व्यावसायिक दृष्टिकोनातून जर चांगलं चमकलात तर घर बसल्या तुम्हाला पॅकेज मिळतो, एक इयरली पॅकेज, जो एखाद्या कामगाराला नसेल. एवढा दर्जा मिळवलाय टेनिस क्रिकेटमध्ये. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅचची रंगतदार स्थितीत 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता उरली. मागच्या षटकामध्ये धावा आल्या 14, पहिल्या ओव्हरमध्ये मिथूनच्या धावा आल्या 6. आता 12 चेंडू 30 धावा म्हणजे प्रति षटकामागे 15-15. अजूनही सलामीची जोडी सज्ज. नवीन गोलंदाज शक्तीला इथे शक्ती वापरावी लागेल. खराब क्षेत्ररक्षण. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक होता उभा. आय थिंक बॉस होते. वैन खरं तर 50 आहे, तरी देखील बॉसनं चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूला वळण मिळाला गेला सीमा पार. चौकार आलाय. मी विनंती करतोय गणेशजी गावंड आवरे, सागर पाटील दिघाटी, आशिष गुप्ता खारगर या मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. तसेच निशांत म्हात्रे वशेनी आणि
अजय घरत केळवणे. बघा उरण पूर्व विभागातून आमचे मित्र परिवार इथे उपस्थित झालेत. सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. हा खुटाप्याचा बॉल थोडीसे उचली देतोय आणि इथे मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावते. डॉट बॉलची समाप्ती. शक्ती गोलंदाज फर्स्ट वॉर्न केलंय. यस डेफिनेटली पंच सांगतायत की गोलंदाजाला आम्ही वॉर्न केलंय, इशारा केलाय, त्याला सूचित केलंय की आता तो बाउन्स मारू शकत नाही. जसा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नियम असते. 10 बॉल 26 गरज. हा चेंडू सरळ बॅटने खेळलाय. बॅट्समन आकाश चोरगे. 1 धाव मिळेल. आकाश चोरगेच्या खेळीचा विचार केला तर त्याने 1 षटकार 1 चौकार ठोकलाय, परंतु अजय पाटीलनं देखील 1 षटकार ठोकलाय. जास्तीत जास्त आकाश चोरगे बॉल खेळलाय. त्यामुळे आता चेंडू आणि धावांचं अंतर वाढत चाललंय. येणारे 9 चेंडू 25 धावा. बरेच ओवले गावकरी देखील या मॅचचा आनंद घेत असतील. बेलवली गावचे ग्रामस्थ देखील या मॅचचा आनंद घेत असतील. त्यामुळं नक्कीच सर्वांच्या नजरा या मॅचकडे, सामन्याकडे आहेत. 9 चेंडू 25 धावांची आवश्यकता. समोर दिलाय. समोर दिल्यानंतर बॅट्समन सोडणार नाही हे दाखवत असताना अजय पाटीलच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतोय. टार्गेट राहिले 8 बॉल 19. या बॉलवर अजयनं ठोकलेला षटकार. अजूनही ब्रेक थ्रू मिळाला नाही ओवळे संघाला. सलामीची जोडी मैदानात खेळतायत. दोन्ही घातक फलंदाज आहेत. सुरुवातीला सांगितलं प्रणय की जर ही जोडी शेवटच्या चेंडूपर्यंत किंवा शेवटच्या ओव्हरपर्यंत राहिली ना तर कदाचित ओवळे संघाला घातक ठरू शकतोय. ब्रेक थ्रू मिळवावा लागेल. फलंदाज बादी करावा लागेल. आता धावसंख्या बघा 8 बॉल 19. गावदेवी बेलवली संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे असणारी स्ट्रॉंग बॅटिंग आणि त्याच जोरावर कदाचित आता प्रयत्न सुरू आहेत. शक्तीला आता युक्ती वापरून गोलंदाजी करावी लागेल. शक्ती वापरावी लागेल आणि अशा परिस्थितीमध्ये 8 बॉल 19 धावांची गरज. या षटकातले 2 चेंडू शिल्लक. ऑन स्ट्राईक बॅट्समन अजय. या अगोदर त्यानं बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत. म्हणजे अगोदरच्या लास्ट बॉलवर त्याला स्ट्राईक मिळाले, त्याने षटकार ठोकला. त्यानंतर मात्र आता स्ट्राईक मिळाल्यानंतर लगेच तोही षटकार ठोकलाय. म्हणजेच बॅक टू बॅक 2 सिक्सर मारलेत. अजय पाटील टू शक्ती. आई खणून काढलाय. सरळ सरळ केलाय, परंतु मिथून अगदी आपल्या शरीराच्या साह्यानं चेंडू अडवलाय. कठीण होता चेंडू हाताने अडवणं. त्यामुळे त्याला पाय घालण्याशिवाय पर्याय नव्हता, उपाय नव्हता. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या संघासाठी 2 धावा तरी वाचवल्या असं म्हणावं लागेल. परंतु तिकडे तेवढीच चालाकी दाखवली दोन्ही फलंदाजांनी. चित्त्याच्या चपळाईनं 2 धावा कंप्लीट केल्या. सुरेख रनिंग बिटवीन. एवढं धावणं, त्यानंतर एवढे मोठमोठे फटके खेळणं, हा सारा त्यांचा स्पिरिट पाहायला मिळतोय. खरं तर त्यांचा दोघं. येस डेफिनेटली. या षटकानंतर पाण्याची मागणी. पाणी तयारी ठेवा. 12वे खेळाडू आमचे रेडी असतील. पाणी आहे बघा इथे. तर ड्रिंक्स ब्रेक असेल या षटकानंतर. येणारी चेंडू असतील 7-17 धावांची आवश्यकता. 7-17. 17चा खतरा कोणाला लागणार. फुल टॉस. व्हॉट हॅपन इन ग्राउंड. यस अंपायर. हिट विकेट. बॅट्समन आउट. षटकार आला होता. दुर्दैव म्हणावं लागेल इथे बेलवली टीमचं. सुदैव म्हणावं लागेल इथे मात्र बॉस फायटर अजनबी ओवले टीमचं. इथून रिटर्न मिळालंय. कदाचित कलाटी मिळाली या मॅचला. अजय पाटील जाईल तंबूच्या आश्रयाला. हिट विकेट. पद्धतीने आपण बघितलं तर अजयचा पाय जो आहे हलकासा स्टंपला लागला गेला. थोडासा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. पाय त्याचा कंट्रोल नव्हता. खूप चांगला फुल्लर लेनचा बॉल होता. फुलटॉस बॉल होता. आणि पाणी घेऊन अगोदरच सांगितलेलं पाणी घेऊन तयारीत राहा. पाण्याची मागणी केली जाते. 1 ओव्हर संपल्यानंतर पाणी घेऊन मला घेऊन जायचं आहे. 12वे खेळाडू रेडी राहा. लगेच जा धावत. आणि इन ॲक्शनमध्ये टीव्ही स्क्रीनवर तुम्ही पाहिलात की बरोबर अजय पाटीलचा पाय स्टंपला लागला. हिट विकेट स्वरूपात त्याला बाद व्हावं लागलं, परतावं लागलं. आता 6 बॉल आणि 17 कराव्या लागतील. 17चा खतरा बेलवली टीमला लागलाय अजयच्या स्वरूपात.
परंतु अजूनही काही बिघडलं नाही, मॅच बॅलन्स आहे. आता ओले टीमचा गोलंदाज कोण असेल ही चर्चा मैदानाच्या आतमध्ये आहे. खरं तर दोन्ही सामने अगर फर्स्ट इनिंग अँड सेकंड इनिंग, पहिल्या सत्र आणि दुसऱ्या सत्राच्या इनिंगचा तुम्ही विचार केला ना तर पारडं समांतर आहे. आतापर्यंत पारडं समांतर आहे. ग्राफिकल स्ट्रक्चर, धावसंख्येचा आलेख, ज्यावेळी पूर्वार्धाचा खेळ सुरू होता ओला टीमची बॅटिंग करताना 3 षटकामध्ये धावसंख्या होती 34, आता बेळवडे टीमची धावसंख्या आहे 33, म्हणजेच समांतर आहेत. शेवटच्या षटकामध्ये बेळवडे टीमच्या गोलंदाजावर 15 धावा आल्या होत्या, परंतु इथे आता 17 धावांची आवश्यकता आहे. कोण असेल बॉस फायटर अजनबी ओले टीमचा गोलंदाज. आज ओले टीम गावचे 2 संघ एकंदरीत मैदानावर उतरतील. खरं तर ओले गावामध्ये देखील 4 संघ आहेत, त्यापैकी 2 संघ आजच्या रात्रीमध्ये, आज पहिल्याच रात्रीमध्ये या पूलमध्ये खेळताना पाहायला मिळतील. संग्रह आहे SDT कडे, अगदी गाण्यांचा प्रचंड साठा आहे त्याच्याकडे. तर बॉलर्स येतोय लास्ट ओव्हर घेऊन, शेवटचं षटक. एक नौखा आणि नवोदित गोलंदाज या संघामध्ये नक्कीच भरती आहेत, परंतु इथे गोलंदाजी अभिजित म्हात्रेकडे चेंडू सपूत केलाय. अभिजित म्हात्रे घेतोय लास्ट ओव्हर घेऊन शेवटचं अंतिम षटक, आणि अंतिम षटकामध्ये करायचे आहेत टोटल 17 धावा. 17 धावांची आवश्यकता. न्यू बॅट्समन आकाश पवार. आकाश चोरगे ऑन स्ट्राईक. पहिला बॉल अलॉंग द काटवे ड्राईव्ह डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढतो, 1 धाव मिळेल. अशा परिस्थितीमध्ये आता आकाश चोरगेने 1 सिंगल कंप्लीट केल्यानंतर आकाश पवारच्या वाट्याला येईल स्ट्राईक. येणारे चेंडू असतील 5 आणि 16 धावांची आवश्यकता. 16 रन्स टू विन रिमेनिंग 5 डिलीवरीज. आने वाली 5 गेंदों में 16 रनों की जरूरत. हा मॅच शेवटच्या क्षणापर्यंत रंगेल. अजूनपर्यंत विचार केला तर एकच खेळाडू बेळवली टीमचा बाद झालाय, त्यामुळे त्यांचे फलंदाज सक्षम आहेत, परंतु तेवढाच अनुभवी गोलंदाज अभिजित म्हात्रे आहे. 5 चेंडू 16 धावा. स्लोवर बॉल फेकला, कव्हर ड्राईव्हचा टोला नो मॅन्स लँड एरिया मधून. चेंडू सरळ फरार, सीमा पार, चौकार. बारा धावा राहिल्या आहेत. 4 चेंडू 12 धावांची आवश्यकता. मॅच हळूहळू रंगतदार स्थितीत पाहायला मिळतोय. बॉस फायटर अजनबी ओले विपक्ष गावदेवी बेळवली हा मॅच चुरशीचा होतोय. 4 बॉल 12ची गरज. अभिजित म्हात्रे 2 बॅट्समन. आकाश पवार शॉट अँड पुल. एलिमिनेशन कमी आहे, मिस टायमिंग झालं, प्रॉपर टायमिंग नाही, आणि अशाच मुलं आकाश पवारला परतावं लागेल झेलबादच्या स्वरूपात. पूर्ण या ठिकाणी समीकरण बदललंय. आता येणारे 3 चेंडू 12 धावा. आणि फास्टेस्ट क्रिकेटमध्ये तुम्ही काय समीकरण म्हणाल? 3 चेंडू आणि 2 षटकार, हीच भाषा बोलावी लागेल इथे आता बेळवली टीमला. कारण 3 बॉल 12 रन्स म्हटलं ना तर 3 चेंडूमध्ये 2 मारायचे आहेत. ही आजकालची टेनिस क्रिकेटची शॉर्टकट क्रिकेटची भाषा आहे. परंतु काय घडेल मैदानाच्या आतमध्ये? रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा, कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्की बदलते. इथे वेळ बदलेल का? 3 बॉल 12ची गरज. अभिजित टू न्यू बॅट्समन प्रणित गायकर कोलरपतीचा बॉल डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी 1 मिळेल. आता एकच घेणार कारण स्ट्राईकला येईल बॅट्समन ओपनर आकाश चोरगे. 2 चेंडू 11 धावा. आकाश चोरगेकडे ती पॉवर आहे, खरं तरी ती कौशल्यता आहे, ते सामर्थ्य आहे. त्यामुळं
आकाश त्याच्या कॉन्फिडन्सनं, त्यानं आत्मबलानं, त्याच्या आत्मविश्वासानं खेळण्यासाठी सज्ज होईल. परंतु तेवढ्याच आत्मविश्वासानं अभिजित मात्रे गोलंदाजी करतोय. आतापर्यंत बघा त्यानं खरं तर 6 धावा खर्च केल्या 4 बॉलमध्ये. खूप चांगलं व्हेरिएशन आहे त्याच्याकडे. परंतु 2 बॉल 11ची गरज. ऑन स्ट्राईक आकाश चोरगे. हा बॉल सरळ खेळलाय फ्लॅट पद्धतीनं, परंतु बरोबर त्या ठिकाणी फिल्डर आहे हा टिपतोय झेल मिथुन दाभोलकर आणि समाप्त होईल इथे बॅट्समन आकाश चोरगेचा खेळ. परंतु इथे थोडस संशय मैदानाच्या आत व्यक्त करताना स्क्रीनवर पाहिलं जाईल, तरी पण तुम्हाला निर्णय दिला जाईल. षटकार बरोबर सीमारेषेच्या जवळ घेतलाय आणि फलंदाज अजयला या ठिकाणी आपण ज्या पद्धतीनं बघितलं तर परतावं लागत आहे. आणि 1 बॉल 11 आता बॉस फायटर अजनबी ओले टीमचे शिक्का मोर्तब झालंय. मी म्हणेल खरं तर या पहिल्या विजयाचे दार उघडे झालेत ओलेट संघासाठी, जिथे मात्र 1 चेंडू 11 धाव म्हटलं तर औपचारिकता. अनपेक्षित असं खरं तर समीकरण आहे. परंतु टेनिस क्रिकेटमध्ये आता चमत्काराचीच वाट पाहावी लागेल. झालंय असं चमत्कार. 1 बॉल 11 होताना देखील आम्ही पाहिलंय. खरं तर साई मैदानावर दिघाटी केलवने मॅच 1 बॉल 11 दिल्या होत्या एका गोलंदाजानं. परंतु असं होणार नाहीये. अभिजित एक चांगला गोलंदाज आहे आणि अशाच प्रकारे खरं तर 11 धावांनी विजय होतोय. बॉस फायटर अजनबी ओले संघ हार्दिक अभिनंदन. हार्ड लक